नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. आज आपण बघणार आहोत तृतीय वर्ष कला मराठी या विषयाला अभ्यासण्यासाठी असलेल्या देश विदेश या पुस्तकातील एक उतारा. श्री नेरुरकर लिखित जे प्रवास वर्णन आहे, मॉरिशस डायरी. या मॉरिशस डायरीमधील एक उतारा ज्याचं शीर्षक आहे स्वप्ननिळा मॉरिशस. हा उतारा आज आपण बघणार आहोत. उतारा बघण्यापूर्वी आपण श्री नेरुरकर यांचा थोडक्यात परिचय बघूया. प्रभाकर श्रीधर नेरुरकर, जन्म 14 फेब्रुवारी 1922 आणि मृत्यू 5 जुलै 1998. त्यांचं शिक्षण BA ऑनर B.Ed. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि गोवा मुक्ती संग्रामात सहभाग. मराठी आणि इंग्लिश भाषेत लेखन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1951 ते 1962पर्यंत माध्यमिक शिक्षक. मुंबईतील जनता हायस्कूल वरळी येथे मुख्याध्यापक. 1967मध्ये पूर्व आफ्रिका व मॉरिशस बेटांवर मुक्काम. आफ्रो एशियाई लेखक संघाच्या भारतीय कार्यकारी मंडळाचे सभासद. दिल्लीतील सेंचुरी या इंग्लिश साप्ताहिकामध्ये 10 वर्ष लेखन. 1 मे 1980ला मॉरिशस येथे झालेल्या महाराष्ट्र दिन व छत्रपती शिवाजी महाराज उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. लघुनिबंध, नाटक, कादंबरी, कथा, प्रवासवर्णन, अनुवाद इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. अणवाणी 1963, प्रवासिनी 1973, माझ्या आजोळची वाट 1975, मॉरिशस डायरी 1985 इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध. 1978मध्ये त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता आपण बघूया स्वप्न निळा मॉरिशस. नभ मेघांनी. मी यावेळी एअर इंडियाच्या जेटने मॉरिशसला जायला निघालो. 31 मार्च 1980 रविवार ठीक सकाळी 9:30 वाजता आमच्या विमानाने आकाशात झेप घेतली. अंतराळात हजारो फूट उंच जाऊन आमचं विमान हिंदी महासागर ओलांडीत होते. मी मॉरिशसला उतरलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मॉरिशसचे दृश्य विमानाच्या खिडकीतून नजरेत येत गेले तसे माझे अंतःकरण जुन्या आठवणींनी व नव्या जाणीवांनी खाली उचंबळत असलेल्या हिंदी महासागरासारखेच उचंबळत राहिले. ओले चिंब, काळेभोर ढग आकाश व्यापून राहिले होते. कुणीतरी महामायेने न पिळताच ओली चिंब महावस्त्र महादोरीला टांगून ठेवल्यासारखे ते ढग दिसत होते. पृथ्वीवरील नंदनवन म्हणून वर्णन करण्यात आलेले मॉरिशसचे समग्र अद्भुत दर्शन डोळ्यांचे पारणे फेडीत होते. पाचूचे बेट म्हणूनही या बेटाचं वर्णन करण्यात येतं. या बेटाला पाचूच्या हिरव्या निळ्या पारदर्शक रंगाने नखशिखांत मढवून टाकल्याचे विलोभनीय दृश्य खिडकीतून मी टक लावून पाहत होतो. धावपट्टीवर विमान विसावलं आणि विमानात नेहमीच्या सूचनेनंतर आणखी एक विशेष घोषणा झाली. मुंबईहून आलेले श्री नेरुरकर यांनी प्रथम विमानातून बाहेर पडून VIP स्थळी जावे. शुभेच्छा. मी माझ्या हातातील पिशवी खाकेला मारीत खाली उतरलो तर एका तरतरीत हसतमुख व देखण्याक्षिणी तरुणीने माझे स्वागत केले व मला VIP लाऊंजमध्ये नेले. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे संयोजक विरजानंद मल्लू यांच्या स्वागतासाठी आले होते. माझ्या स्वागतासाठी आले होते. 10 वर्षांपूर्वी हाच विजयानंद मुंबईला 4 वर्ष राहून व सिडनेहॅम कॉलेजमधून पदवी घेऊन परत गेला होता. त्यावेळी त्याचे पालकत्व मी केले होते. आता तो मॉरिशस देशाच्या अर्थखात्यात सचिव म्हणून महत्त्वाचे काम करतो. माझे सामान घेऊन मी विमानतळाबाहेर आलो. क्लोझान्स हा मॉरिशसच्या हिंदी महासागराच्या किनाऱ्याला लगटून असलेला पसरलेलं सुंदर विमानतळ. आणखी काही विदेशी विमानं आपले प्रचंड पंख पसरून जवळ उभी होती. विरजानंदच्या मोटारीत येऊन मी बसलो आणि काळ्याभोर ढगांनी व्यापलेल्या आकाशात गडगडाट कडकडाट सुरू झाला आणि झुरुमुरू असा लयदार पाऊस पडायला सुरुवात झाली. निसर्ग सुंदर प्रदेश. विमानतळावरून बोब्सिन या छोट्या टुमदार नगरीत मी मल्लू कुटुंबाकडे राहायला जाणार होतो. फ्लेझान्स विमानतळापासून हे अंतर 25-30 मैल इतकं दूर होतं. विरजानंदची टोयाटो कार झपाट्याने रस्ता कापीत होती. रस्त्याच्या दुतर्फा छोटी सुंदर घरं, दुकाने, शोरूम्स, उपाहारगृह, उद्यानं, गिरिजाघर, मंदिरं, मशिदं झपाझप दृष्टीचा वेध घेत मागे जात होत्या. पुन्हा एकदा मी 17 वर्षानंतर मॉरिशसच्या निसर्गसुंदर भूमीत प्रवेश केला होता. अगदी थेट जाऊन हिंदी महासागराच्या कुशीत मी शिरलो होतो.
आम्ही मॉरिशस देशाच्या राजरस्त्यावरून चाललो होतो. सुंदर, सरळ, रुंद रस्ता, सिमेंट, डांबर यांचा वापर केलेला, दुतर्फा फुलझाडांची नेत्रवेधक उभारणी, रस्त्यातच उभे राहून कुशलपणे वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस, त्यांचा फिक्कट राखी रंगाचा सुटी-बुटी गणवेश वेगळाच असा डोळ्यांना खिळवून ठेवणारा, वेगवान मोटारगाडीवरही अचूक ताबा असणारा मुरब्बी चक्रधर, डोक्यावर पसरलेले पर्जन्यगर्भ अफाट आकाश आणि दूरवर आकाशाला भिडू पाहणारी निळी हिरवी पर्वतशिखरं, आणि तरीही रस्त्यांना पडलेले खड्डे मधूनच मोटारीला पेचात आणायचे, वर खाली धक्के द्यायचे. विरजानंद कुशलतेने आपली लाल रंगाची छोटी सुबक गाडी लक्षपूर्वक हाकीत होता. हळूहळू माझ्या लक्षात येत होतं की सभोवतालचा बराच परिसर उद्ध्वस्त झालेला आहे, उखडून व उन्मळून पडलेला आहे. रस्त्यांना केवळ खड्डेच पडले नव्हते, तर पाण्याचे नळ तुटून रस्त्यांना झरेही फुटले होते. साधारणतः 28x32 चौरस मैल एवढे क्षेत्रफळ असलेल्या मॉरिशस बेटाची लोकसंख्या जेमतेम 10 लाखाच्या जवळपास आली आहे. या बेटावर लोकसंख्येचा स्फोट होत आहे अशी भीती तेथील विचारवंतांना, राजकारण्यांना व पत्रकारांना वाटत आहे, व म्हणून कुटुंब नियोजनाची जंगी कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर मॉरिशस सरकारने चालू ठेवला आहे. मॉरिशस बेट हे उसाचे बेट म्हणून प्रसिद्ध आहे. मॉरिशस राष्ट्राचे जवळजवळ 57% उत्पन्न साखर निर्यातीतून होते. शिवाय पोर्ट लुईस ही मॉरिशसची राजधानी असून ते जगातील एक उत्कृष्ट बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्याच्या जोडीला चहा, कॉफी व एबणी लाकूड देणाऱ्या झाडांची लागवड आली आहे. डच लोकांनी प्रथम काही वर्ष येथे राज्य करीत असतानाच, म्हणजे 16व्या शतकात, आपल्या हॉलंड देशातील मॉरिस या राजाच्या गौरवार्थ या बेटाला मॉरिशस असे नाव दिले. फ्रेंच भाषेत आजही मॉरिशसला मोरिस म्हटले जाते. 18व्या शतकाच्या आरंभापासून फ्रेंच व इंग्रज वसाहतवाद्यांनी जमिनीची लागवड करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून आफ्रिकेतील निग्रो लोकांना या बेटावर बोटी भरभरून आणले. त्यानंतर चीन देशातूनही व्यापाराच्या व धंद्याच्या निमित्ताने चिनी लोकांनाही या बेटावर आणण्यात आले. भारतात 18व्या व 19व्या शतकात फ्रेंच व इंग्रज यांच्यात राज्यस्थापनेची चुरस सुरू झाल्यावर लावरडू या मॉरिशसच्या पहिल्या फ्रेंच गव्हर्नर जनरलने कलकत्ता, मद्रास व आंध्रमधून हजारो हिंदी स्त्री पुरुष कुटुंबे बोटीत घालून मॉरिशसला आणली. नंतर इंग्रजांच्या जमान्यात बिहार, उत्तर प्रदेश व विशेषतः महाराष्ट्रातून हजारो लोक वेठबिगार मजूर म्हणून या बेटावर बोटीतून पाठवण्यात आले. साधारणतः 1830 ते 40 सालापासून भारतीय मजुरांची पाठवण या बेटावर सुरू झाली. ते 1905 सालापर्यंत अव्याहत चालू राहिल्याने मॉरिशसमधील महात्मा गांधी संस्थेच्या पुरातत्व विभागात जतन करून ठेवलेल्या बंबई या दप्तरावरून दिसून येते. मुंबई बंदरातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोक द्रव्याच्या आशेने या बेटावर आले. त्यांना बंबई असे नाव देण्यात आले. आजही वाकवा या परगण्यात जिथे मराठी लोकांचा पहिला मुक्काम पडला, त्या विभागाला बंबई कॅम्प असे नाव देण्यात आले आहे. याच भागात प्रामुख्याने जुनी मराठी घराणी वस्ती करून आहेत व मराठी लोकांनी 70-80 वर्षांपूर्वी बांधलेला मराठी हॉल व विठोबा रखमाईचे देऊळ इथे सक्रियतेने उभे आहे. आज मॉरिशसमधील एकूण लोकसंख्येत भारतीय समाज इंडो मॉरिशियन म्हणून ओळखला जातो. तो हिंदू समाज म्हणूनही संबोधला जातो. तो जवळजवळ 52% आहे. उरलेल्या 48% रहिवाशात मुस्लिम, इंग्रज, फ्रेंच, क्रिऑल व चिनी समाज आहे. पैकी ख्रिश्चन समाजाची संख्या 30%हूनही अधिक आहे व ख्रिश्चन धर्मीय प्रचारकांचे व त्यांच्या धार्मिक संस्थांचे वर्चस्व आजही जैसे थे आहे. क्रिऑल ही ख्रिश्चन जमात काळ्या गोऱ्यांचा संकर होऊन जन्माला आली आहे व तिची संख्या 2.5 लाखाच्या आसपास आहे. क्रिऑल ही मॉरिशसची लोकभाषा झाली आहे. मॉरिशस हा तसा पाहिला तर छोटासा देश. जगाच्या नकाशावर कुठेतरी हिंदी महासागराच्या पोटात ठिपक्यासारखी त्याची नोंद होते. या छोट्याशा देशात पूर्वी व त्यावेळीही वावरत असताना सतत माझ्या मनात येत होतं की हिंदी महासागराच्या गर्भातून एक विराटकाय कासव अलगद वर आला आहे आणि या कासवाच्या पाठीवर बिऱ्हाड करून ही बहुरंगी, बहुदेशी, बहुअंशी व बहुभाषी 10 लाख माणसं अबब, आणि या बेटावर झालेला लोकसंख्येचा प्रचंड केवढा मोठा स्फोट. राज्यकारभार हाकताहेत. उद्याचं आपल्या मुलाबाळांचं भवितव्य आखताहेत. भूतकाळाचा आपला वारसा जोपासताहेत. कदाचित हे हिंदी महासागराच्या पाण्यातून अकस्मात वर उफाळून आलेलं कासव पुन्हा अचानक बुडी मारून हिंदी महासागराच्या तळाला गेलं तर? कोण अभद्र विचार. बालखू या उद्यानातील 600 ते 1000 वर्ष वयाचे प्रचंड कासव पाहत असताना माझं मलाच मी आवरलं.
पण माझ्या मॉरिशसमधील 6 आठवड्यांच्या मुक्कामात मॉरिशसमधील विशेषतः ज्यांना इंडो मॉरिशियन म्हणण्यात येतं व ज्यांचे लोकसंख्याचे प्रमाण इतर फ्रँको मॉरिशियन म्हणजेच फ्रेंच लोक, क्रिओळ, मुस्लिम, चिनी व अँग्लो मॉरिशियन म्हणजे गोरे इंग्रज लोक या वंशाच्या एकूण लोकसंख्येशी तुलना करता सीमारेषेवरच आहे. तर या लोकांची उद्याची नियती कोणती आहे हा प्रश्न मला सतत भेडसावीत होता. खरं म्हणजे मॉरिशसमधील हे बहुविध, बहुवंशीय, धर्मीय, भाषीय लोक मॉरिशियन या एकाच विरुद्धावलीने ओळखले जातात. मॉरिशियन हीच त्यांची प्रतिमा आहे व तीच अस्मिता आहे. आणि तरीही मॉरिशसमधील इंडो मॉरिशियन समाजात वावरत असताना जातभाईंच्या उल्लेखाशिवाय परस्परांबद्दल बोलणं सर्वांनाच अवघड जात होतं असं मला दिसून आलं. आर्य समाजाचा फार मोठा अनुयायी असलेला इंडो मॉरिशियन समाज एकमेकांच्या जाती जमातींचा उल्लेख आजही त्याच्या प्रांतवाचक व जातीवाचक शब्दांनी करतो असे मला आढळून येत होते. अस्सल मराठीचे दर्शन. मॉरिशस हा भौगोलिकदृष्ट्या दऱ्याखोऱ्यांचा आणि दुर्गम पहाडांचा प्रदेश. पश्चिमेकडील काळ्या नदीच्या भीषण व पहाडी प्रदेशातच प्रारंभापासून मराठी लोकांनी वस्ती केलेली. तशीच वस्ती बेजू कॅम्प, शामुनी, सोवाने, आल्बर्ट, लागोलेट, कल्युनी, आरेत्ता अशा दुर्गम व पहाडी भागात मराठी लोकांची वस्ती विखुरलेली होती. सभोवार हिरवेगार, गच्च व पुरुषभर उंचीचे भरघोस असे उसाचे मळे पसरलेले. नजरेला कधी कधी त्यांचा अंतच लागत नसे. मॉरिशसमधील मराठी माणसांची सरकारी दप्तरात असलेली संख्या नोंदणी 18,000च्या जवळपास होती. परंतु मराठी तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे असे की गेल्या कित्येक वर्षात मराठी माणसांची सरकारने नीट गणनाच केली नाही. त्यांच्या मते विद्यमान परिस्थितीत 50,000वर ही मराठी माणसांची लोकसंख्या सहजच गेली आहे. स्वतः मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनने मराठी माणसांच्या शिरगणतीचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. बहुसंख्य मराठी माणसे ही खेडूत विभागातून समुद्र किनारपट्टीत किंवा नदीच्या प्रदेशात राहतात. मासेमारीचाही धंदा ती करतात. या मराठी माणसांच्या वडील मंडळींशी बोलताना त्यांच्या मराठी भाषेतून त्यांना ऐकताना त्यांच्या मराठी भाषेला मी मोरस मराठी असे नाव दिले आहे व त्या बोलण्याचे ध्वनिमुद्रणही मी करून आणले आहे. माझ्या लक्षात येत गेलं की या मंडळींपैकी बरीच मंडळी रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागातून म्हणजे राजापूर, मालवण, कुडाळ, सावंतवाडी इथून स्थलांतरित झाली आहे व मालवणी कोकणी भाषेतील अनेक शब्दांचा वापर ती आजही करतात. शिवाय पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, खानदेश, सोलापूर, तुळजापूर, गोवा, कारवार, नागपूर, खानदेश, इंदूर, बडोदे, भोर, अलिबाग, पनवेल, रोहे या चौल भागातूनही मराठी माणसांचे स्थलांतर वेठबिगार मजूर म्हणून या बेटावर झाले. तुळजापूरकर मंडळींनी आजही लग्न समारंभ व सणासुदीला गोंधळ चालू ठेवला आहे. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनने माझं पहिलं स्वागत वाकवा येथील मराठी हॉलमध्ये केलं. मॉरिशसमधील मराठी मंडळी तर बहुसंख्येने या समारंभाला उपस्थित होती. परंतु कारण परत्वे मॉरिशसमध्ये वास्तव्य करून राहत असलेली विविध क्षेत्रातील महाराष्ट्रीय मंडळी यावेळी उपस्थित होती. बाबा पद्मनजी यांचा चरित्रग्रंथ लिहिणारे व मॉरिशसमधील प्राथमिक शाळातील अभ्यासक्रमासाठी मॉरिशसमधील मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मॉरिशससाठी ज्यांची निवड केंद्र सरकारने केली आहे ते अहमदनगरचे मराठीचे प्राध्यापक व माझे स्नेही के.सी. कराडकर सपत्नीक हजर होते. शिवाय मॉरिशस मराठी समाजातील नामवंत व ज्येष्ठ समाजसेवी व राजकारण मंडळी शिवाबापू, गणू गंगाराम, आत्माराम हिरू, शंकर अप्पाजी, गोविंद सोनू ही 60-70 आलेली मंडळीही उपस्थित होती. मॉरिशसमधील मराठी समाजाने माझ्या गेल्या एका तपाच्या कार्याची मला दिलेली ती पावती ऐकून माझ्या मनात प्रचंड कालवाकालव झाली आणि डोळ्यात अश्रू आले. खरं म्हणजे भावनात्मक पातळीवर जरी मॉरिशसमधली मराठी समाजाचे सर्वांगीण चित्रण मी माझ्या लेखा भाषणातून महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी विपुलतेने केले होते, तरी मॉरिशसमधील मराठी तरुण तरुणींच्या काही शैक्षणिक आकांक्षा महाराष्ट्र शासनामार्फत पुऱ्या व्हाव्यात म्हणून 1969 सालापासून अव्याहत 7-8 वर्ष केलेलं आमच्या मंडळाला भरघोस यश आलं नव्हतं. काही काळानंतर महाराष्ट्र सरकारने जेमतेम एक 300 रुपयांची शिष्यवृत्ती मॉरिशसमधील मराठी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केली. प्रश्न असा होता व तो आजही चालू आहे की मॉरिशसमधील मराठी युवकांना वैद्यकीय, फार्मास्युटिकल, तंत्रविद्यात्मक विषयांचा अभ्यास करता यावा म्हणून महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावं. वैद्यकीय व तांत्रिक महाविद्यालयातून त्यांच्यासाठी काही जागा राखून ठेवाव्यात.
अशी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनची व आमचीही महाराष्ट्र शासनाकडे मागणी होती. मॉरिशसमधील मराठी समाज आजही आर्थिकदृष्ट्या मर्यादित परिस्थितीतच धडपडत असल्यामुळे मॉरिशसमधील ऊसमळेवाल्या अन्य सधन इंडो मॉरिशियन वर्गासारखी आपली मुलं वैद्यकीय व तांत्रिक शिक्षणासाठी तो इंग्लंड, फ्रान्स किंवा अमेरिकेला पाठवू शकत नाही. शिवाय या देशातील शिक्षण भारतातील शिक्षणापेक्षा 4-5 पट महागडं आहे. पौरात्य भाषांना उत्तेजन. मराठी समाजातील जुन्या पिढीनं मराठी भाषा बोलीभाषेसारखी जपून ठेवली आहे. मात्र बऱ्याच वयोवृद्ध आजी आजोबांनी माझ्याकडे तक्रार केली की आपली नातवंडे, सुना, मुलगे आपल्याशी मराठी बोलायचे नाकारतात. ही त्यांची तक्रार खरी असली तरी कात्राबोर्ड, पोर्ट लुई, मेलरोज, रोझाबेल वगैरे भागात चालणारं मॉरिशस मराठी साहित्य परिषदेचे वर्ग मी प्रत्यक्ष पाहिले व मुलामुलींची आपापल्या वर्गातील मराठी भाषेची लेखन वाचनातील प्रगती लक्षात घेतली. बराच मोठा तरुण मराठी शिक्षक वर्ग मराठी भाषेच्या अभिमानाने, अभ्यासाने व अध्यापन निष्ठेने कार्यप्रवृत्त झालेला मी पाहिला. श्री विठ्ठलाचे मंदिर. मॉरिशसच्या पश्चिम भागातील दाट अरण्याने गडद गूढ वाटणाऱ्या काळ्या नदीच्या प्रदेशात 100-150 वर्षापूर्वी मराठी माणसांना जेथे प्रथम वसाहती केल्या तेथील विठोबा रखुमाईच्या मंदिराला मी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांसह भेट दिली. या विभागाला कास्कावेल असं नाव आहे व हे विठोबा रखुमाईचं मंदिर 75 वर्ष तिथं सांद्र भक्तिमय वातावरणात उभं आहे. मॉरिशसमधील मराठी समाजातील 80-90 वर्षांपूर्वी आपल्या कर्तबगारीने ज्येष्ठ पदाला पोहोचलेले कैलासवासी लक्ष्मणराव पवार यांनी हे देऊळ स्वखर्चानं बांधलं व महाराष्ट्रात येऊन विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती त्यांनी मॉरिशसला नेल्या. काही वर्षापूर्वी या देवालयाचा 75 पूर्तीचा समारंभ झाला तेव्हा आत्ताचं महाराष्ट्र मॉरिशस मित्रमंडळाचा अध्यक्ष व थोर संगीतकार व श्री गायक श्री सुधीर फडके त्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कैलासवासी लक्ष्मणराव पवार यांच्या पत्नी श्रीमती भागीरथीबाई आजही बोपसीनमधील आपल्या पतीने बांधलेल्या घरात राहतात. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा माझ्याबरोबर विरजानंद मल्लू व त्यांचे 70 ओलांडलेले काका नाना प्रभू सावंत आले होते. वेळ संध्याकाळची होती. घरासमोर पवारांच्या जागेत बोपसीन मराठी समाजाने विनायक मंदिर व मराठी हॉल बांधला आहे. नुकत्याच देवाला दिवावातीसाठी जाऊन आलेल्या भागीरथीबाई घराच्या दारातच शेवग्याच्या पाल्याची भाजी निवडीत बसल्या होत्या. ते पाहून मी कोकणातल्या माझ्या घरीच आल्याचा भास मला प्रकर्षाने होत होता. विठोबा रखुमाईच्या व शिवाजी महाराजांच्या मूर्तीची, प्रतिमेची, भगव्या झेंड्याची प्रतिष्ठापना मॉरिशसमध्ये जिथे जिथे मराठी समाज विखुरलेला आहे तिथे तिथे ठळकपणे झालेली दिसते. शिवरायांचे छायाचित्र घराच्या दर्शनी भागात प्रामुख्याने लावलेलं नाही असं श्रीमंतापासून गरिबापर्यंत एकही मराठी घर तुम्हाला मॉरिशसमध्ये आढळणार नाही. आपल्या महाराष्ट्र धर्माचे प्रतीक व जणू मराठी बाण्याची प्रेरणा शिवाजी अमुचा राणा, मराठी अमुचा बाणा याची आठवण मराठी समाजाने मॉरिशसमध्ये भक्तिभावाने जतन करून ठेवली आहे. परंतु मॉरिशसमधील मराठी समाज विठो सेंटरच्या स्वरूपात एक नवे समाज स्वप्न पाहतोय. स्वतः त्यावेळचे मराठी मंत्री नामदार सखाराम व या विठो सेंटरचा एक तरुण मराठी कार्यकर्ता देश लडकू यांनी सेंटर बांधण्यासाठी वाकवा येथे मध्यवर्ती ठिकाणी खरेदी केलेली जागा मला दाखवली. अजून त्या जागेवर विठो सेंटरची वास्तू उभारायची आहे. आरेता हा मॉरिशसच्या सप्त धबधब्याचा घनदाट अरण्यातील परगणा म्हणजे मॉरिशसमधील मराठी समाजाचे कोकण व रत्नागिरी म्हणूनच मानला जातो. या भागातच दशावतार ग्रुप राहतो. दरवर्षी ही दशावतार मंडळी दशावतारी लोकनाट्य उत्सव परत्वे सादर करतात. तरुण मराठी शिक्षक व स्थानिक नाटककार सदानंद भिवजी, पूर्वीचे सावंत व त्यांचे वडील आरेत्ताला मला घेऊन गेले व त्यांनी मला आपल्या घरी दशावतारी पार्टी गोळा करून दशावताराचे पार्श्वसंगीत, प्रारंभ व काही पौराणिक आख्यानांवर आधारलेले संवाद करून दाखवले. त्यावेळी रात्र बरीच झाली होती व सर्वत्र घनदाट गडद काळोख पसरलेला होता. पण तो दशावताराचा आविष्कार पाहत असताना कोकणातील मी लहानपणापासून अगदी जवळून पाहिलेली अभिजात दशावताराची विविध रूपे मला आठवली व तीच सर्व रूपे मूळ अभिजात स्वरूपात प्रगट होताना मी मॉरिशसमधील कोकणात पाहतो होतो. मृदंग, झांज, पायातील चाळ, गणेश वंदन, सरस्वती नृत्य, कृष्णाचे आगमन, शंखासूर पद व नायकोची गाण्याची साथ व विविध पदन्यास सगळं काही थेट कोकटी दशावतारांचंच प्रकटन होतं. मी हरखूण व भावनेने भारावून गेलो होतो. नंतर सदानंद भिवाजी यांनी एका वहीत लिहून काढलेली दशावताराची संहिता मला दिली.
ती मी खास अभ्यासासाठी माझ्याबरोबर भारतात आणली. पहिल्या वर्षी लोकनाट्य स्पर्धेत मराठी दशावतारी मंडळींनी सादर केलेली दशावतार संपूर्ण समग्र असा मॉरिशस दूरदर्शनने लोकांसाठी सादर केला होता. मराठी मंडळी फेडरेशनने प्रसिद्ध केलेली या दशावताराची घोषणाचित्र मराठी समाजात घरोघर आढळून येतात. उचंबळून टाकणारा, दृष्टी सुखावणारा व कान पावन्न करणारा असा मराठी माणसांनी मॉरिशसमध्ये सादर केलेला सोहळा मी त्या सोहळ्याचा मुख्य पाहुणा म्हणून पाहिला. तो म्हणजे 1 मे 1980 रोजी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे संपन्न झालेला छत्रपती शिवाजी उत्सव व महाराष्ट्र दिन. पहाटेच त्या दिवशी मी जागा झालो. अंघोळ केली. श्री बाबूराम गणेश यांच्या घरी मी कात्रा बोर्डला राहत होतो. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम वाकवा येथील मराठी हॉलमध्ये सकाळी 8:15 वाजता सुरू होणार होता. महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात आलेला शिवाजी महाराजांचा काळीथर पाषाणातला देखणा व भव्य पुतळा मराठी हॉलमध्ये ठळक ठिकाणी प्रस्थापित करण्यात आला. प्रथम होम हवन होऊन शिवाजी महाराजांची मंत्रघोष जागरात आत्माराम हिरू या 80 वर्षाच्या पुजाऱ्यांनी साग्र संगीत पूजा केली. मग वेगवेगळ्या मराठी संघटनांनी महाराष्ट्र गीत, शिवरायांचा पोवाडा व इतर नृत्यनाट्य व सामुदायिक मराठी गीतांचे कार्यक्रम डफ, तुंतुणे, मृदुंग, तबला, पेटी यासह सादर केले. मग पाहुणा म्हणून माझ्या हस्ते भगव्या ध्वजाचे आरोहण व वंदन झाले. डॉक्टर के.सी. कराडकर यांनी प्रथम शिवरायांचा महिमा आपल्या सुबोध मराठी भाषेतून सांगितला. हॉल मराठी माणसांनी फुलला होता. नंतर मी माझे मुख्य भाषण केले. महाराष्ट्र धर्म, मराठी बाणा, शिवरायांची नैतिकता आणि व्यापक मानवतावादी दृष्टी व युद्धनीती यावर मी भर दिला. हा सर्व कार्यक्रम प्रारंभापासून मॉरिशस नभोवाणीवर प्रक्षेपित करण्यात आला. खरं म्हणजे त्या दिवशी केवळ मराठी लोकच नव्हे तर सारे मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे लोक माझ्या निवासस्थानी आले व माझी शिवाजी महाराजांवर मुलाखत घेऊन गेले. मॉरिशस हा छोटासा देश, भौगोलिकदृष्ट्या पृथ्वीवरील नंदनवन आहे हे खरं. या स्वप्ननिळ्या भूप्रदेशातील माणसं मात्र विलक्षण संमिश्र असे सामाजिक, आर्थिक, वांशिक, भाषिक व हिंदी महासागरातील जे विशिष्ट विश्वयुद्धगर्भ वातावरण तयार होत आहे तत्संबंधीच्या सर्व समस्यांना तोंड देत भविष्यकाळाकडे काहीशा साशंकतेने पाहत जगत आहे. परदेशातून शिकून आलेल्या तरुण तरुणींची संख्या या बेटांवर दिवसेंदिवस वाढत आहे. एके दिवशी मॉरिशसच्या दैनिकात 2600 सुशिक्षित बेकारांना मॉरिशस सरकार केव्हा नोकऱ्या देणार असा प्रश्न विचारणारे प्रचंड शीर्षक मी वाचले. पत्रकारांशी बोलताना मला सांगण्यात आलं की भारतातून व इंग्लंड, रशिया, फ्रान्समधून वैद्यकीय उच्च पदव्या घेऊन आलेले 26 तरुण डॉक्टर बेकार आहेत. त्यापैकी एका डॉक्टरने तर कंटाळून मॉरिशसच्या पोस्ट खात्यात कारकुनाची नोकरी स्वीकारली आहे. मॉरिशसलाही जीवनोपयोगी अन्न, वस्त्र, औषधं वगैरेसाठी परदेशांवरच अवलंबून राहावे लागते. बरेच तरुण मॉरिशस सोडून दक्षिण आफ्रिका, कॅनडा, इंग्लंड व अन्यत्र नशिबाचा शोध घेण्यासाठी जात आहेत. मॉरिशसमध्ये तुम्हाला तुमच्या दुसऱ्या फेरीत काय आढळले असा प्रश्न मला वारंवार केला जात होता. मॉरिशसचा मी शोध घेतोय, इतक्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ असा प्रतिप्रश्न करून मी वेळ मारून येत होतो हे खरं. पण मॉरिशसमध्ये चौफेर वावरत असतानाही व आता पुन्हा भारतात आल्यावरही मॉरिशसमधील कष्टकरी, कामकरी, मध्यमवर्गीय, संस्कृती संमिश्र लोकसमूहाचा विचार करताना मी अस्वस्थ होतो. मी अजूनही मॉरिशसचा शोध हिंदी महासागराच्या वैश्विक संदर्भात घेत आहे. का कुणाला ठाऊक, पण मॉरिशसच्या माणसांनी मला चटका लावला आहे व आपलेसे केले आहे एवढे मात्र मला सांगायलाच हवे. मॉरिशसची काही ठळक क्षणचित्र.